आज आपण ब्रेड पकोडा करूया। आता त्याच्यासाठी मी काय करणार आहे की हे सगळं साहित्य मी चिरून घेतलेलं आहे। ढोबळी मिरची, लसूण, साधी मिरची, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर हे सगळं मी चॉपरमधनं बारीक काढून घेते। चॉपरमधनं हे काढलेलं आहे सगळं। त्याच्यामुळे आता आपण घेऊया डाळीचं पीठ, एक वाटी घेतले मी। आणि आपला हा सगळा जे चॉपरमधनं काढलेला मसाला जो आहे तो आपण ह्याच्यामध्ये घेऊया। चॉपरमधलं काढून घेतलेलं आहे। आता त्याच्यात थोडंसं तिखट घालायचं आहे। थोडं तिखट घातलं आहे, थोडीशी हळद घातलेली आहे आपण रंग येण्यासाठी, आणि थोडासा हिंग घालून घेतलेला आहे, आणि जिरे, चवीप्रमाणे मीठ। आता मी सगळं मिक्स करून भिजवून घेते। थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मिक्स करायचं, म्हणजे सगळा आपला हा जो मसाला आपण तयार केलेला आहे तो सगळा तो ब्रेडला लागला पाहिजे। असा मस्त घट्ट करून घ्यायचा आहे। हे आपलं झालेलं आहे तयार मसाल्याचं। आता आपण ब्रेड अख्खा तरी घ्या किंवा अर्धा तरी घ्या, मी आता अर्धा अर्धा घेते आहे। हे अशा पद्धतीने मी अर्धे अर्धे तुकडे करून घेतलेले आहेत। आता आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे। थोडंसं झालं आहे का गरम बघूया आपण। झालेलं आहे गरम। आता आपण त्याच्यामध्ये हे संपूर्ण लावून घ्यायचं आहे। ते लागलं पाहिजे म्हणून त्या पद्धतीनेच घट्ट चांगलं करा। आता सगळा हा मसाला त्याच्यावर लागलेला आहे, याला असं टाकून द्यायचं त्याच्यावर। संपूर्ण हा मसाला असा लावून घ्यायचा त्याच्यावर। हे आपले असे ब्रेड पकोडे होत आहेत, मस्तपैकी झालेले बघा। आणि तांबूस असे तळून घ्यायचे, सगळ्याची चव छान लागते। आता अशा पद्धतीने मी सगळे करून घेते, जरासे दाखवते तुम्हाला। हे असे तांबूस छान करायचे। आपले असे ब्रेड पकोडा तयार झालेला आहे। मस्तपैकी तयार झाला बरं का। खायला इतका छान लागतो की नाही, मस्तच लागतो तो। या खायला तो सॉस बरोबर किंवा चटणी, किंवा आपले मंचाव चटणी असते की नाही त्याच्याबरोबर सुद्धा छान लागतो बरं का हा। असं चमचमीत घरातलंच खायचं, आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं।